पगारात भागवाचा 30 वर्षाचा प्रवास. शाखा अभियंता राजेश जगताप यांच्या पारदर्शक शासकीय सेवेला 3 दशके पूर्ण. 30 वर्षात मक्तेदारांकडून 1 रुपयाही लाच घेतली नाही. प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागल्याची भावना. शासकीय नोकरी म्हणजे केवळ महिन्याचा पगार आणि पद आणि अधिकार नव्हे, तर जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपया प्रामाणिकपणे वापरण्याची जबाबदारी आहे. या भूमिकेतून तब्बल 30 वर्षे पारदर्शकता सेवा बजावल्याचा दावा जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम अक्कलकोट दक्षिण सोलापूर येथील शाखा अभियंता राजेश जगताप यांनी केला आहे. 20 ऑगस्ट 1996 रोजी सुरू झालेल्या त्यांच्या शासकीय सेवेने आज 20 ऑगस्ट 2026 रोजी 3 शतके पूर्ण केली आहे. 20 ऑगस्ट 1996 रोजी घेतला पगारात भगवाचा संकल्प. शासकीय सेवेत दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून पगारात भगवाचे अभियान स्वतःपासून सुरू केल्याचे जगताप सांगतात. शासनाकडून मिळणारा पगार हाच त्यांच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासाठी आणि गरजांसाठी आधार मानण्याचा, शासकीय कामाच्या बदल्यात त्यांचे कोणत्याही गैरमार्गाने पैसा स्वीकारण्याचा नाही, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या 30 वर्षातील शासकीय कामांच्या बाबतीत मक्तेदारांकडून मी 1 रुपया देखील लाच घेतलेली नाही, असे जगताप यांनी आपल्या 3 शतकापासून सेवानिवृत्तीनिमित्त ठामपणे म्हणले आहे. प्रामाणिकपणाचा अभिमान, पण त्यांची किंमतही मोजावी. 3 शतकांच्या प्रवासाकडे पाहताना जगताप यांनी शासकीय व्यवस्थेतील काही कटू अनुभवातही शब्द दिले आहेत. प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने व्यवस्थेतील काही व्यक्तींकडून त्रास सहन करावा लागला आहे आणि आजही तो होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे एक वाक्य मात्र विशेष लक्ष देऊन घेणारे आहे. माझ्या प्रामाणिकपणाची ती ताकद माझ्या डोळ्यात निर्माण झाली आहे. ती ताकद माझ्या समोरील शासकीय सेवेतील व्यक्तींच्या डोळ्यात मला दिसत नाही. हे विधान त्यांच्या 30 वर्षाच्या सेवा प्रवासातील अनुभव, संघर्ष आणि स्वतःच्या तत्वांवरील विश्वास अधोरेखित करणारे ठरत आहे. 4 आमदाराचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही. आपल्या शासकीय सेवेत संघर्षाच्या काळात 4 आजी-माजी आमदारही कायम पाठीशी उभे राहिल्याने पाठबळाबद्दल जगताप यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. स्वर्गीय बाबासाहेब तानवडे, स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील, आप्पा सिद्धरामप्पा सातलिंग मेत्रे आणि सचिनदादा पंचप्पा कल्याणशेट्टी यांचे त्यांनी आदरपूर्वक स्मरण केले. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या सर्वांची मी आदरपूर्वक आभारी राहीन, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांनीही मानाचा मुजरा दिला. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी व विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांनी सेवा काळात दिलेल्या कार्याबद्दलही जगताप यांनी मनपूर्वक आभार मानले आहे. दिलेल्या सहकार्याबद्दल जगताप यांनी मनपूर्वक आभार मानले आहे. या सकारात्मक गाजावाजा ना मोठा समारंभाची अपेक्षा. प्रामाणिक सेवा हीच 30 वर्षाची कमाई. 30 वर्षाच्या शासकीय सेवेनंतर राजेश जगताप यांनी मांडलेली भूमिका एका वेगळ्याच संदेशाकडे लक्ष वेधले. शासकीय सेवेत अधिकारापेक्षा विश्वास मोठा आणि अतिरिक्त कमाईपेक्षा स्वच्छ प्रतिमा अधिक मौल्यवान आहे. 20 ऑगस्ट 1996 ते 20 ऑगस्ट 2026 कॅलेंडरची 30 पाने उलटली. अनेक अधिकारी आले गेले, व्यवस्था बदलली गेली, मात्र पगारात भगवा आणि एक भूमिकेवर आपला प्रवास अतिरिक्त सुरू असल्याचे सांगत राजेश जगताप यांनी पारदर्शक सेवेच्या 4थ्या शतकात पाऊल ठेवले आहे. विशेष चौकट 30 वर्षे एका नजरेत. सेवा प्रारंभ 20 ऑगस्ट 1996, 30 वर्षे 20 ऑगस्ट 2026. पद शाखा अभियंता विकास, जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम अक्कलकोट दक्षिण सोलापूर. सेवेचा मूलमंत्र पगारात भगवा, भूमिका पारदर्शक.